नमस्कार मित्रांनो, 1 एप्रिल पासून देशभरात जगातील सर्वात मोठी प्रशासकीय प्रक्रिया असलेली जनगणनेला सुरुवात झाली आहे. दर 10 वर्षांनी होणारी जनगणना कोरोना काळामुळे 2021च्या ठिकाणी 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे. यावेळची जनगणना ही हायटेक, डिजिटल आणि ऐतिहासिक बदलांसोबत होत आहे. जनगणना म्हणजे देशात लोक किती आहेत फक्त हे मोजणं नसतं, तर देशात लोकांची स्थिती काय, किती लोक शिकलेले आहेत, किती लोकांकडे पक्के घर आहे, शौचालय आहे, वीज आहे, नोकरी आहे, व्यवसाय आहे, या सर्व माहितीच्या आधारावरच सरकार आपल्या योजनांचे नियोजन करते. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जनगणना कशी होणार, कोणत्या टप्प्यात होणार, यामध्ये कोणाचा काय रोल असेल, स्वगणना काय, जातीनिहाय जनगणना काय आणि या जनगणनेचे महत्व काय. तर व्हिडिओ पूर्ण पहा, माहिती घ्या आणि जाणकार व्हा. भारतात जनगणनेची सुरुवात 1872 मध्ये झाली. 1881 पासून ती दर 10 वर्षांनी नियमितपणे होऊ लागली. 2011 ची जनगणना ही 15वी गणना होती. सध्या सुरू असलेली जनगणना ही 16वी आणि स्वातंत्र्यानंतरची 9वी जनगणना आहे. ही जनगणना 2 टप्प्यामध्ये होणार आहे. पहिला टप्पा घरांची यादी करणारा, जो एप्रिल 2026 ते सप्टेंबर 2026 या कालावधीत होणार आहे. यामध्ये गृहनिर्माण, घरगुती माहिती घेऊन घरांची यादी केली जाणार आहे. ज्यामध्ये घराचा प्रकार, बिल्डिंग मटेरियल, कुटुंब प्रमुख आणि सदस्यांची माहिती, पिण्याचे पाणी, शौचालयाची उपलब्धता, सांडपाणी निचरा, वीज, वाहन उपलब्धता आणि इतर काही गोष्टींची माहिती 33 प्रश्नांच्या आधारे घेतली जाईल. दुसरा टप्पा वैयक्तिक लोकसंख्या गणनेचा, जो फेब्रुवारी 2027 मध्ये होणार आहे, ज्याला मुख्य गणनाही म्हणता येईल. ज्यामध्ये व्यक्तीचे नाव, वय, शिक्षण, धर्म, व्यवसाय यासह जातीनिहाय देखील माहिती गोळा केली जाणार आहे. 1 मे पासून महाराष्ट्रात पहिल्या टप्प्याला सुरुवात होईल, ज्यामध्ये नागरिकांना ऑनलाईन स्वयंनोंदणी करून स्वगणना करण्याची संधी दिली जाईल. सरकारचे एक पोर्टल किंवा ऍप असेल, ज्यामध्ये कुटुंब प्रमुख स्वयंनोंदणी करून कुटुंबाची माहिती स्वतः भरू शकतील. यामुळे माहिती अधिक अचूक राहील आणि कर्मचाऱ्यांचा वेळ वाचेल. या डिजिटल पद्धतीमुळे जनगणनेचे आकडे जलद उपलब्ध होऊ शकतील. या स्वगणनेचा कालावधी 1 मे ते 15 मे असणार आहे, ज्यामध्ये आपल्याला सरकारी पोर्टलवर जाऊन आपल्या कुटुंब प्रमुखाची नोंदणी करून माहिती द्यायची आहे. यामध्ये अशा प्रकारचे 33 प्रश्न विचारले जातील, जसे की इमारत क्रमांक, गणना घर क्रमांक, घराच्या जमिनीसाठी, भिंतीसाठी, छतासाठी वापरलेले साहित्य, घराचा वापर, घराची स्थिती. या 33 प्रश्नांची उत्तरे देऊन सर्व उत्तरांची खात्री झाल्यावर माहिती अंतिम करून सबमिट करायची आहे. यानंतर तुम्हाला याचने सुरू होणारा 11 अंकी SEID मिळणार आहे. हा SEID जपून ठेवून जेव्हा सरकारी प्रगणक तुमच्या घरी येतील तेव्हा त्यांना तुमचा SEID द्यायचा आहे. यामुळे तुमची माहिती पुन्हा भरण्याची गरज पडणार नाही. प्रगणक तुमची माहिती तपासून अंतिम करतील. जेव्हा या प्रक्रियेला सुरुवात होईल तेव्हा आपण आपल्या मोबाईलवरून आपल्या कुटुंबाची स्वगणना कशी करायची याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहोत. तो व्हिडिओ पाहून तुम्ही आपल्या कुटुंबाची स्वगणना करू शकता. ही जनगणना आणखी एका कारणाने बहुचर्चित आहे, कारण यामध्ये जातीनिहाय जनगणना होणार आहे. शेवटची जातीनिहाय जनगणना ही 1931 मध्ये झाली होती. अनेक राजकीय पक्षांची जातीनिहाय जनगणनेसाठी मागणी होती. यामुळे आरक्षणाचे धोरण आणि सामाजिक योजना अधिक प्रभावीपणे राबवता येतील असे तज्ञांचे मत आहे. मित्रांनो, जनगणना करणे म्हणजे फक्त देशाची लोकसंख्या मोजणी नसते. जनगणना ही देशाचा आरसा आहे, ज्यामध्ये देशाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती स्पष्ट दिसते. या आधारे देशाच्या भविष्यातील नियोजनाचा आराखडा तयार केला जातो. जनगणनेतील माहितीच्या आधारावर सरकारला समजते की कुठे किती शाळा बांधायच्या, किती हॉस्पिटल बांधायचे, आर्थिक संसाधनाचे वाटप कसे करायचे, देशात साक्षरतेचे प्रमाण किती आहे, बेरोजगारांची स्थिती काय आहे, दुर्बल घटकांचा किती विकास झाला आहे, लोकसभा विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना सुद्धा जनगणनेच्या आकडेवारीवर आधारित असते. तर चला, आपण सर्वजण मिळून देशाचे जबाबदार नागरिक बनवून ही प्रशासकीय प्रक्रिया पार पाडूया. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये कोणती चूक झाली असेल तर ती आपण कमेंटमध्ये सुधारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि कोणतीही अडचण असल्यास कमेंट करून सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.